कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की स्वतःवरच विश्वास उरत नाही. तुम्ही मेहनत करता, रात्रभर जागता, स्वप्नांसाठी झगडता, पण तरीही परिणाम दिसत नाही. आणि मग मनात एक आवाज येतो, बहुतेक हे माझ्याने होणार नाही. पण लक्षात ठेवा, जगातले बहुतेक लोक हरले कारण ते कमजोर होते म्हणून नाही, तर त्यांनी योग्य वेळ येण्याआधीच हार मानली म्हणून. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, झाड लावल्यावर दुसऱ्या दिवशी फळं मिळत नाही, पण रोज पाणी द्यावं लागतं. तसंच यशाचं आहे. आज तुम्ही संघर्ष करत आहात म्हणजे उद्या तुम्ही मजबूत होणार आहात. लोक तुम्हाला हसतील, तुमच्या स्वप्नांवर प्रश्न उभे करतील, काही लोक तुमचं मन तोडतील. पण प्रश्न हा नाही की लोक काय बोलतात, प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःला काय सांगता. कारण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर एक दिवस जगालाही तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्यातील झोपलेली आग पुन्हा पेटवेल. भाग 2. संघर्षाची खरी ताकद. यशस्वी लोक वेगळे नसतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. जेव्हा बाकीचे लोक झोपलेले असतात तेव्हा ते त्यांच्या स्वप्नांसाठी काम करत असतात. जेव्हा बाकीचे लोक बहाणे शोधतात तेव्हा हे लोक उपाय शोधतात. आणि म्हणूनच ते पुढे जातात. तुमच्या आयुष्यात सध्या कितीही अडचणी असतील, पैशांची समस्या असेल, लोकांचा सपोर्ट नसेल किंवा नशीब साथ देत नसेल, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, संघर्षाशिवाय मजबूत व्यक्तिमत्व तयार होत नाही. सोनं जेव्हा आगीत तापतं तेव्हाच ते चमकतं. तसंच माणूसही संकटातून गेल्यावरच मजबूत बनतो. आज तुमच्यावर कठीण वेळ आली आहे, मग समजा आयुष्य तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहे. कारण कमजोर लोक परिस्थितीला दोष देतात, पण विजेते लोक परिस्थिती बदलतात. तुम्ही कोण बनणार, रडणारे की लढणारे? निर्णय आज घ्यावा लागेल. भाग 3. लोक काय म्हणतील. आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी भीती कोणती आहे माहितीये? लोक काय म्हणतील. ही एक अशी साखळी आहे जी लाखो लोकांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर ठेवते. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, पण लोक हसतील म्हणून तुम्ही थांबता. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण अपयश आलं तर लोक बोलतील म्हणून तुम्ही घाबरता. पण एक सत्य ऐका, जे लोक आज तुमच्यावर हसत आहेत, उद्या तेच लोक तुमच्या यशाच्या गोष्टी सांगणार आहेत. म्हणून लोकांच्या आवाजापेक्षा तुमच्या स्वप्नांचा आवाज मोठा ठेवा. कारण शेवटी लोकांचं काम बोलणं आहे. आज ते तुमच्या अपयशावर बोलतील, उद्या तुमच्या यशावरही बोलतील. मग स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या मतांवर का जगायचं? गरुड कधीच कावळ्यांच्या मताने उडणं थांबवत नाही. तुम्हीही थांबू नका. भाग 4. स्वतःला बदलण्याची वेळ. जर आयुष्य बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागतं. दररोज मोबाईलवर तासनतास घालवून फक्त स्वप्न बघून कोणीच यशस्वी होत नाही. यशासाठी डिसिप्लिन लागते, कन्सिस्टन्सी लागते आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर नियंत्रण लागते. दररोज स्वतःला विचारा, आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं? जर उत्तर काहीच नाही असेल तर तुमचं स्वप्न फक्त इच्छा बनून राहील. पण जर तुम्ही रोज थोडं थोडं पुढे जात राहिलात तर एक दिवस तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या सवयी मोठं आयुष्य तयार करतात. लवकर उठणं, व्यायाम करणं, नवीन शिकणं, नकारात्मक लोकांपासून दूर राहणं हीच खरी गेम बदलणारी गोष्ट आहे. कारण तुमचं भविष्य तुम्ही रोज काय करता त्यावर ठरतं. म्हणून आज एक निर्णय घ्या. कितीही अपयश आलं, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळ लागला, तरीही हार मानायची नाही. कारण तुमचं स्वप्न तुमच्या भीतीपेक्षा मोठं असलं पाहिजे. तुमच्याकडे पैसा नसेल, सपोर्ट नसेल, पण जर जिद्द असेल ना, तर तुम्ही अशक्य गोष्टही शक्य करू शकता. एक दिवस येईल जेव्हा लोक म्हणतील, हा माणूस खूप बदललाय. पण त्यांना माहीत नसेल की त्या बदलामागे किती वेदना, किती संघर्ष आणि किती एकटेपण होतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दमदार मोटिवेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करा. कीप फायटिंग, कीप ग्रोईंग.